हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. बघा मित्रांनो, आज आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन मधला नेक्स्ट पॉईंट पाहायचा आहे आणि त्या पॉईंटचं नाव आहे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. तुम्हाला ते व्हेरिएबल सेपरेबल कडून सोल्युशन फाइंड करायचं आहे, बरोबर. आता ह्या पॉईंटमध्ये काय येतं बघा, ह्या पॉईंटमध्ये बेसिकली इंटिग्रेशनचा पार्ट येतो. तुम्हाला ती इंटिग्रेशन काढावं लागतं. काय व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये तुम्हाला फक्त काय करावं लागतं, इंटिग्रेशन फाइंड करावं लागतं. इंटिग्रेशन तुम्हाला ते काढायचं, बरोबर आहे. बघा ते करताना काही रूल्स आहेत, पण वर्किंग रूल. हे रूल तुम्हाला दोन रूल माहीत असतील तर तुम्ही एक्झाम्पल्स इझिली सॉल्व्ह करू शकता. बघा काय, सेपरेट द टर्म्स इन एक्स अँड वाय. मला एक्स आणि वाय चे टर्म सेपरेट करायचे. फर्स्ट आपण काय करायचं आहे, एक्स आणि वाय चे टर्म सेपरेट. आणि ते सेपरेट कसं करायचं आहे, असाइन द टर्म ऑफ वाय विथ dy अँड द टर्म ऑफ एक्स विथ dx. मी तुम्हाला एक्स आणि वाय चे टर्म सेपरेट करायचे आणि ते कसे करायचे, dx च्या गुणाकारात x चा आलं पाहिजे आणि dy च्या मल्टिप्लायला y टर्म आला पाहिजे. क्लियर आहे का? असं तुम्हाला हा सेपरेट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इंटिग्रेशन ऑन बोथ साइड. तुम्हाला बोथ साइड काय करायचं आहे, दोन्ही साइडचं इंटिग्रेशन काढायचं आहे. एकदम इझी आहे. म्हणजे तुम्हाला इथं बघा, जसं फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन होतं ते तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायला होतं, तसंच सेपरेशन ऑफ व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म तुम्हाला काय करावं लागतं, इथं त्याचं अपोजिट म्हणजे इंटिग्रेशन करावं लागतं. की तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं असतं, त्याच्यावरून तुम्हाला काय करायचं आहे, इंटिग्रेशन काढायचं आहे. आणि तिथे काय होतं, इक्वेशनवरून तुम्हाला त्याचं डिफरन्शियल इक्वेशन कन्वर्ट करायचं. क्लिअर आहे. म्हणजे बघा, दोन्ही एकमेकाच्या अपोजिट आहेत. तुम्हाला जर ते इंटिग्रेशन हा चॅप्टर येत असेल, त्याचे फॉर्म्युले येत असतील, ते सॉल्व्ह करता येत असतील, तरच तुम्हाला हा पार्ट सुटणार आहे. एकदम इझी आहे. बघा, त्यातला फर्स्ट एक्झाम्पल पाहूया. फर्स्ट एक्झाम्पल्स एकदम इझी आहे. फर्स्ट, solve the differential equation. Solve the differential equation. X dy minus y dx is equal to 0. बघा तुम्ही इक्वेशन काय दिले, x dy minus y dx is equal to 0. हे मला तुम्ही इक्वेशन दिले, ह्याच्यावर मला काय करायचं, सोल्युशन फाइंड करायचं आहे. बघा, यासाठी वर्किंग रूल काय, फर्स्ट आपण तुम्हाला सेपरेट करायचं आहे. काय, x आणि y च्या टर्म सेपरेट करायचं आहे. कशा करायचं आहे, dx च्या मल्टिपलला x आला पाहिजे, dy च्या मल्टिपलला y हा टर्म आला पाहिजे. तसं करूया. बघा, फर्स्ट काय केलं, गिवन सोल्युशन मध्ये x dy minus y dx is equal to 0. मग बघा, हा इज मायनस आहे, इकडे पडतो काय होतं रे, प्लस होतं. म्हणजे x dy is equal to y dx. बरोबर आहे का? बघा, आता मला इथे सेपरेट करायचं आहे, व्हेरिएबल सेपरेट करायचं आहे. काय, इकडे बघा, dx च्या मल्टिपलला y आहे, म्हणजे हे मला इकडे पाठवायचं आहे, आणि dy च्या मल्टिपलला x आहे, हे मला इकडे पाठवायचं आहे. म्हणजे अपोजिट आहे का, म्हणजे dx च्या मल्टिपलला x आणायचं आहे, dy च्या मल्टिपलला y. म्हणजे तो गुणाकार नाही तर काय होतं, भागाकार. आणि परत काय, गुणाकार म्हणजे काय होणार, इकडे भागाकारात येणार आहे. म्हणजे काय बघा, therefore 1/y dy is equal to 1/x dx. झालं. काय केलं, सेपरेट केलं का व्हेरिएबल तुम्ही विथ कशासोबत, dx x बरोबर, dy चं y बरोबर. आता बघा, इंटिग्रेशन ऑन बोथ साइड. इंटिग्रेशन ऑन बोथ साइड, दोन्ही साइडला इंटिग्रेशन तुम्ही अप्लाय करणार. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ 1/y dy is equal to इंटिग्रेशन ऑफ 1/x dx. बघा, आता याचा आन्सर काय आहे, इंटिग्रेशन ऑफ 1/y चं इंटिग्रेशन काय येतं, 1/x काय येतं, log x. तसंच 1/y चं काय आहे, log of y. therefore log of y is equal to ह्याचं काय आहे, 1/x log of x प्लस जे तुम्हाला कॉन्स्टंट घ्यायचा आहे तो log c. बघा, लक्षात ठेवा, जर दोन्ही साइडला लॉग येत असेल तर तुम्हाला कॉन्स्टंट जो घ्यायचा आहे तो लॉगच घ्यायचा. एका लॉग आहे का नसेल तर घ्यायचं, तर फक्त c घ्यायचं. पण दोघांना देखील लॉग आहे तर कॉन्स्टंट देखील काय आहे, तुम्ही log of c घेऊ शकता. आता काय होतं, therefore log of y is equal to, दोन लॉगचं ऍडिशन आहे तर काय होतं, त्या नंबरचं मल्टिप्लिकेशन. म्हणजे काय येतं, log of x into c. बघा, हा लॉग गेट कॅन्सल, काय येतं, y is equal to x into c. किती इझी आहे बघा. फक्त तुम्हाला इथे काय केलं, तुम्ही फक्त इंटिग्रेशन फाइंड केलं, व्हेरिएबल सेपरेट केलं, त्यानंतर काय केलं, इंटिग्रेशन फाइंड केलं. एवढं एकदम इझी सोपे एक्झाम्पल आहे. बघा, नेक्स्ट एक्झाम्पल सेम यासारखंच आहे.
तुम्हाला इथं काय पण इथे की काय माहिती पाहिजे, व्हेरिएबल सेपरेट करता आलं पाहिजे आणि त्यानंतर इंटिग्रेशन काढता आलं पाहिजे, तर तुम्ही एक्झाम्पल इझिली सॉल्व्ह करू शकता. बघा नेक्स्ट एक्झाम्पल सेम ह्यासारखंच आहे. 1 plus x square dy minus 1 plus y square dx is equal to 0. बरोबर आहे. बघा 1 plus x square dy आणि 1 minus 1 plus y square dx is equal to 0. आता परत मला बघा व्हेरिएबल सेपरेट करायचं आहे. फर्स्ट आपण गिवन आहे तसं लिहिलं, हा मायनस आहे इज इक्वल टू काय होणार आहे, प्लस होणार आहे. काय होणार आहे, प्लस 1 plus x square dy is equal to 1 plus y square dx. बरोबर आहे का. बघा इथे dx च्या मल्टिपल मध्ये y टर्म आहे म्हणून हा इकडे पडणार आणि dy च्या मध्ये x आहे, हा पडणार म्हणजे काय इथं 1/1 plus y square dy is equal to 1/1 plus x square dx. बरोबर आहे का. आता मग काय झालं, व्हेरिएबल सेपरेट झाले का, dx च्या मल्टिपल मध्ये x चे टर्म आले, dy च्या मल्टिपल मध्ये y चे. म्हणजे करणार इंटिग्रेशन ऑन बोथ साइड. काय ते इंटिग्रेशन ऑफ 1/1 plus y square dy is equal to integration of 1 plus 1 x square dx. मग ह्याचं इंटिग्रेशन काय येतं रे, 1/1 plus y square चं काय येतं, tan inverse of y is equal to काय येतं, tan inverse of x प्लस कॉन्स्टंट काय c. therefore tan inverse y plus or minus tan inverse x plus c हे तुमचं आन्सर. हा भेटला तुमचा आन्सर. मग ते एकदम इझी आहे, एकदम सोपं आहे. व्यवस्थित जर तुम्ही केअरफुल लक्ष दिला तर तुम्हाला एकदम इझिली हे एक्झाम्पल सॉल्व्ह होतात. बघा सेम त्यासारखंच नेक्स्ट एक्झाम्पल आहे. थर्ड नंबर 2x cos y dx minus 1 plus x square sin of y dy is equal to 0. बघा काय आहे परत 1 plus 2x cos y dx minus 1 plus x square sin y dy. बरोबर आहे. बघा परत सोल्युशन मध्ये 2x cos y dx minus 1 plus x square sin of y dy is equal to 0. हा मायनस आहे पण इकडे काय होतं, प्लस होते म्हणजे 2x cos y dx is equal to 1 plus x square sin of y. बरोबर आहे का, sin y dy. बघा आता हे sin y dy च्या मल्टिपलला sin y बट इथे 1 plus x square आहे म्हणजे हा काय करणार मी इकडे पाठवणार आणि बघा dx च्या मल्टिपल मध्ये इथे 2x चालतं पण इथे काय cos y म्हणजे हा काय करणार पलीकडे परत पलीकडे पाठवणार म्हणजे मल्टिप्लाय डिवाइड होतं इथे मल्टिप्लाय डिवाइड म्हणजे काय होणार आहे 2x/1 plus x square dx is equal to sin of y upon cos y dy. बघा आता व्हेरिएबल सेपरेट झाले का, व्हेरिएबल सेपरेट झाले मग काय करणार इंटिग्रेशन ऑन both side काय तर इंटिग्रेशन ऑफ 2x/1 plus x square dx is equal to इंटिग्रेशन ऑफ sin of y upon cos y dy. बरोबर. मग ह्याचे इंटिग्रेशन काय आहे व्यवस्थित लक्ष द्या. याचे इंटिग्रेशन काय आहे बघा 2x/1 plus x square चे इंटिग्रेशन काय आहे बघा छेदच डेरिव्हेटिव्ह ऑप्शनमध्ये प्रेझेंट आहे काय असं असेल तर काय असतं लॉ ऑफ डिनॉमिनेटर. बघा रूल झालाय बाय कुठं सबस्टिट्यूशन मध्ये इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मध्ये तुम्हाला रूल झाला प्रॉपर्टी झालाय काय छेदाचा डेरिव्हेटिव्ह जर अंशामध्ये असेल तर त्याचं इंटिग्रेशन काय असतं लॉ ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे काय असणार आहे लॉग ऑफ 1 plus x square log of 1 plus x square is equal to देखील चेक करा छेदाचा डेरिव्हेटिव्ह अंशामध्ये आहे cos चा डेरिव्हेटिव्ह काय येते मायनस ऑफ साइन बट इथं प्लस साइन म्हणून मी मायनस ऍडजस्ट करतो मायनस घेतलं मायनस काउंट टाकलं मायनस घेतलं मायनस काउंट टाकलं काय फरक पडतं का नाही. मग आता बघा डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह मध्ये आहे का आहे म्हणजे उत्तर काय येतं मायनस log of cos y आणि प्लस म्हणजे आहे ना log of c दोन्ही लॉग असेल तर पुढचा पण मी
log c. मग आता हे सबट्रॅक्शन आहे काय तर ॲडिशन log of 1 plus x square plus log of cos y plus is equal to log of c. आपल्याला त्याला तर दोन लॉगचं काय ॲडिशन आहे काय करणार नंबरचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 1 plus x square log of 1 plus x square into cos of y is equal to log of c. ह्या लॉगला हे लॉग गेट कॅन्सल राहिलं काय 1 plus x square into cos of y is equal to c. हे इज रिक्वायर्ड सोल्युशन. बघा किती इझी आहे यामध्ये काय अवघड नाही आहे फक्त व्हेरिएबल सेपरेट करता आलं पाहिजे आणि त्याचं इंटिग्रेशन तुम्हाला फाइंड करता आलं पाहिजे. जर तुम्हाला तेवढं येत असेल तर तुम्ही एक्झाम्पल इझिली सॉल्व करू शकताय आणि इंटिग्रेशनचे फॉर्म्युले तुम्हाला आले पाहिजे. इंटिग्रेशन चॅप्टर पूर्ण समजलं असेल तर कोणताही फॉर्म्युला कुठेही येऊ शकतो कोणताही फॉर्म्युला कुठेही येऊ शकतो त्यामुळे तुम्हाला व्यवस्थितच आलं पाहिजे. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे sec square x into tan y dx plus sec square y into tan x dy is equal to 0. Alright, sec square x tan y dx plus sec square y tan x dy is equal to 0. First of all solution is sec square x into tan y dx plus sec square y tan of x dy is equal to 0. बघा आता इथं परत वली प्लस आहे हा इज इक्वल टू पलीकडे गेला फर्स्ट आपण इज इक्वल टू पलीकडे हलवायचं प्लस नंतर काय होतं मायनस होतं म्हणजे therefore sec square x into tan y dx is equal to minus sec square y into tan x dy. बरोबर आहे. बघा तर dx च्या मल्टिपल मध्ये हा y चा टर्म आहे हा पुढे पाठवायचा आणि dy च्या मल्टिपल ला x चा टर्म आहे हा इकडे पाठवायचा म्हणजे काय करणार therefore sec square upon sec square x upon tan of x dx is equal to minus sec square y upon tan of y dy. बरोबर आहे. आता व्हेरिएबल सेपरेट होता x च्या मल्टिपल मध्ये x आले y च्या मल्टिपल मध्ये y मग इंटिग्रेशन ऑन both side मग इंटिग्रेशन काय होईल इंटिग्रेशन ऑफ sec square x upon tan of x dx is equal to integration of minus sec square y upon tan of y dy. बरोबर आहे का. बघा आता ही काय इंटिग्रेशन देऊया डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह परत न्यूमरेटर मध्ये प्रेझेंट आहे त्यांचं डेरिव्हेटिव्ह काय तर sec square येतं म्हणजे तो काय आहे log of tan x is equal to सेम मायनस आहे सर बेसिकली बघा tan चे डेरिव्हेटिव्ह आहे तर sec square म्हणजे परत काय येतं log of tan of y आणि प्लस log of c हा इकडे मायनस आहे काय तर प्लस येतं log of tan of x plus log of tan of y is equal to log of c. बघा तर दोन लॉगचं ऍडिशन आहे म्हणून एकदाच लिहिणार log of ब्रॅकेट मध्ये tan x into tan y is equal to log of c. ह्या लॉगला हे लॉग कॅन्सल आन्सर काय येतं therefore tan of x into tan of y is equal to c which is required solution. बघा किती इझी आहे फक्त मला इथे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन काढायचं दुसरं काही करायचं नाही. हे सगळ्यांना समजलं का एक्झाम्पल. शेवटचं एक एक्झाम्पल पाहूया ह्या पॉइंट मधलं व्हेरिएबल सेपरेट मधला लास्ट एक एक्झाम्पल तो एकदम सोपा आहे व्यवस्थित केअरफुली लक्ष द्या म्हणजे तुम्हाला अंडरस्टँड होईल. हा चॅप्टर एकदम सोपा आहे. ह्या चॅप्टर मध्ये तुम्हाला डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन दोन्ही गोष्टी आली तरच तुम्हाला हा चॅप्टर सुटणार आहे अदरवाइज हा चॅप्टर तुम्हाला सुटत नाही. तर काय आहे dy by dx is equal to e raised to x minus y plus x into e raised to minus of y. बघा आपण हे एक्झाम्पल सॉल्व करायचं व्हेरिएबल सेपरेट करायचे आहे. आता व्हेरिएबल सेपरेट करायच्या आधी फर्स्ट आपण काय करणार दिलेलं आन्सर मी आहे की dy by dx is equal to e raised to x minus y plus x into e raised to
मायनस ऑफ वाय, बरोबर आहे. मग त्यानंतर therefore dy बाय dx इज इक्वल टू e रे घातांकात काय आहे x मायनस वर आम्ही दोघांना सेपरेट शोधतो का e ला, दोन्ही वरचे e रेस टू x इंटू e रेस टू मायनस वाय प्लस x इंटू e रेस टू मायनस वाय. मग दोन्हीला कॉमन कोण निघतं रे, e रेस टू वाय, म्हणजे dy अपॉन dx इज इक्वल टू e रेस टू मायनस वाय आणि काय राहतं e रेस टू x प्लस x. आता बघा हा dx डिवाइड ला काय राहिलेलं मल्टिप्लाय ला आणि मल्टिप्लाय ला काय राहिलेलं डिवाइड, म्हणजे 1 अपॉन e रेस टू मायनस वाय dy इज इक्वल टू e रेस टू x प्लस x इंटू dx. मग आता डिवाइड ला आहे हे जर न्यूट्रल घेतलं तर काय होतं रे, पॉवर मध्ये साइन चेंज होईल. तुम्ही शिकलाय बघा लॉज ऑफ इंडायसिस मध्ये, बरोबर. म्हणजे काय तर e रेस टू y dy इज इक्वल टू e रेस टू x प्लस x dx. मग काय करणार आता बस व्हेरिएबल सेपरेट झाले, मग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड integration of e raised to y dy is equal to integration of e raised to x plus x dx. मग काय तर e raised to y ची कशी काय तर e raised to y is equal to what प्लस आहे, म्हणजे दोघांचं सेम करणार e raised to y तर e raised to x plus x काय तर x square upon 2 प्लस e हा झाला तुमचा आन्सर. बघा किती इझी आहे, फक्त तुम्हाला इथे इंटिग्रेशन सॉल्व्ह करता आलं पाहिजे. इंटिग्रेशन जर तुम्ही सॉल्व्ह केला तर तुम्हाला हा पॉइंट एकदम इझी जाणार आहे. मग आजच्या लेक्चरला व्हेरिएबल सेपरेटमध्ये काय काय शिकलं सगळ्यांना क्लिअर आहे का. एक्झाम्पल व्यवस्थित पहा, 2-3 वेळा लिहून काढा तरच हे अंडरस्टँड होतील. तुम्हाला समजावून सांगताना एकदम इझी वाटतं एक्झाम्पल, बट तुम्ही ज्यावेळी ट्राय करताय त्यावेळी समजत नाही. त्यासाठी 2-3 वेळा लिहून काढा, प्रॅक्टिस करा. थँक्यू.